नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। चला या ठिकाणी आपण रायटिंग स्लोगन्स परत डिस्क्रायबिंग ऑब्जेक्ट्स अँड पर्सन्स, वस्तूचे व्यक्तीचे वर्णन करणे, परत मोटोज अँड मॅसेज, ध्येय व संदेश, कटिंग अँड पॉम्पलेट्स, जाहिराती, ॲडव्हर्टाइजमेंट, अशा प्रकारचे विविध प्रश्न या ठिकाणी आपण तिसरी चौथी श्रेया परीक्षा मंथन MTS BTS पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी हा घटक उपयुक्त आहे। तर पहा या ठिकाणी आपण इंग्लिश विषयासाठी सराव प्रश्न या ठिकाणी घेत आहोत। चला प्रश्न पहा आपला, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह, म्हणजे या ठिकाणी योग्य पर्यायाने खाली दिलेली रिकामी जागा भरा असा प्रश्न आहे। फिल इन द ब्लँक म्हणजे खाली दिलेली जी रिकामी जागा आहे विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय या ठिकाणी शोधून भरायचा आहे। तर पहा या ठिकाणी ब्लँक मोर अँड मोर ट्रीज, मग काय येईल या ठिकाणी मोर अँड मोर ट्रीज, कट मोर अँड मोर ट्रीज येईल का नाही, डिस्टोरी नाही येणार, प्लांट हार्ब्स, तर या ठिकाणी प्लांट येईल, प्लांट मोर अँड मोर ट्रीज, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। चला पुढचा प्रश्न, सी द पिक्चर अँड डिस्क्राइब द वर्ड ऑफ इट्स पिक्चर, पहा या ठिकाणी सी द पिक्चर म्हणजे चित्र पहा, डिस्क्राइब द वर्ड त्या चित्राचे वर्णन, डिस्क्राइब म्हणजे वर्णन करणे, वर्णन करणारा वर्ड, या ठिकाणी चित्राचे वर्णन करणारा वर्ड्स आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे। चला मग हे कशाचं चित्र आहे, हे पिक्चर्स कशाचं आहे, हे पिक्चर्स आपल्याला खूप जणांना आवडतं। उन्हाळ्यामध्ये गरमी होत असली की आपण ते लगेच आईस्क्रीम पार्लर मध्ये जातो आणि आईस्क्रीम खरेदी करतो। मग हे आईस्क्रीमचं पिक्चर आहे, चित्र आहे। मग हेच कसं असतं, या चित्राचे वर्णन कसं आहे, मग हे हॉट आहे का, हॅपी, हार्ड, कोल्ड, कसं आहे हे चित्र, हॉट, कोल्ड, हॅपी आणि हार्ड असे 4 पर्याय आहेत। हॉट म्हणजे गरम, कोल्ड म्हणजे थंड, आईस्क्रीम कसं असतं मग थंड असतं, कोल्ड असतं। चला पुढचा प्रश्न पहा, कंप्लीट द फॉलोइंग मेसेज विथ प्रॉपर वर्ड्स, आता खालील संदेश योग्य शब्दाने पूर्ण करा। आपण संदेश म्हणजेच मॅसेज वर आधारित प्रश्न, मॅसेज कशा प्रकारचे असतात ते मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे बरं का, ते तुम्ही ज्यांनी कोणी पाहिलं नसेल ते त्यांनी पाहून घ्या। कंप्लीट द फॉलोइंग मेसेज विथ प्रॉपर वर्ड्स, आता या मॅसेजसाठी प्रॉपर वर्ड्स शब्द या ठिकाणी आपल्याला प्रॉपर वर्ड्स घेऊन त्या ठिकाणी हा मॅसेज पूर्ण करायचा आहे। डॅश डॅश आर द वर्ल्ड मिरर, हे आपण मागच्या तासिकेमध्ये घेतलं होता मॅसेज। ट्रीज आर द वर्ल्ड मिरर आहे का नाही, ग्लास, नोटबुक, न्यूजपेपर, पहा या ठिकाणी न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र, वर्तमानपत्र हा जगाचा मिरर आहे, म्हणून या ठिकाणी न्यूजपेपर हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल। चला पुढचा प्रश्न आपण पाहू। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग न्यूज हेडलाईन, खाली दिलेली बातमी कशाशी संबंधित आहे, जी बातमी आहे ही आता ही काही बातमी दिलेली आहे, मान्सून लाईकली टुडेज, कशाशी संबंधित आहे ही बातमी, मान्सून लाईकली टुडेज म्हणजे आज पाऊस पडण्याची शक्यता आहे ही बातमी आहे। रेन, स्पोर्ट, ट्रॅफिक की सिटी, मग सिटीशी ट्रॅफिकशी संबंधित ही तर बातमी नाहीये। स्पोर्ट म्हणजे खेळाशी संबंधित सुद्धा नाही, ट्रॅफिक म्हणजे गाड्या ज्या आपण
जात असताना सिटीमध्ये ट्रॅफिक जाम होतं, मग ते ट्रॅफिक. सिटी म्हणजे शहर. मग मान्सून लाईकली टुडे, आज पाऊस येण्याची शक्यता आहे. रेन म्हणजेच पाऊस. मग रेनची हा या ठिकाणी ही बातमी आहे. रेन जे आहे म्हणजे रेन म्हणजेच पाऊस याशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न पहा. तर पहा या ठिकाणी आता, What is the following advertisement related with? खालील जाहिरात कशाशी संबंधित आहे? रिलेटेड म्हणजे संबंधित. तर वाचा, आपण जाहिरात अगोदर वाचली पाहिजे. ॲडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात. हरी अप हरी अप हरी अप. इकडे लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. बाय टू गेट वन टी शर्ट फ्री. बाय टू गेट वन टी शर्ट फ्री म्हणजे 2 टी शर्टवर 1 टी शर्ट फ्री. डोंट मिस द चान्स मिस करू नका. अक्षत क्लॉथ स्टोअर दुकानाचं नाव आहे हे. नियर पुणे बस स्टँड, शिवाजीनगर, पुणे 5. अशा प्रकारची ही बातमीची जाहिरात आहे. मग ही या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? खालील जाहिरात कशाशी संबंधित आहे. मग पर्याय पाहू आपण. पर्याय पाहिल्याशिवाय आपल्याला उत्तर तरी कसं देता येईल. चला, टावर्स, मोबाईल, कॉल्स, बुक्स. मग या ठिकाणी सरळ सरळ आपल्या लक्षात येत आहे की बाय टू गेट वन टी शर्ट फ्री. मग टी शर्ट हे काय आहे? कॉल्स आहेत, कपडे आहेत. मग हे कॉल्सची संबंधित जी आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे कॉल्सशी संबंधित आहे, रिलेटेड आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला, कॉल्स. पुढचा प्रश्न पहा. Which of the following headline is related to sport? आता खाली जे दिलेले खालीलपैकी कोणती बातमी खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. हो का, पहा या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग हेडलाईन, खाली ज्या हेडलाईन आहेत इज रिलेटेड टू स्पोर्ट्स म्हणजे रिलेटेड खेळ. स्पोर्ट म्हणजे खेळ, म्हणजेच खेळाशी संबंधित असलेला या ठिकाणी आपल्याला बातम्या शोधायच्या आहेत. पर्यायातून पहा. 5 people died in heavy rain. 5 जे लोक आहेत ते मोठ्या पावसामध्ये ते डेड झाले म्हणजे मेले. ही तर बातमी खेळाशी संबंधित नाही येणार. मग बी पहा या ठिकाणी ग्लोबल अवॉर्ड टू द शिवाजी सोसायटी. मग ग्लोबल अवॉर्ड तर पहा या ठिकाणी ग्लोबल अवॉर्ड टू द शिवाजी सोसायटी. मग हे सुद्धा खेळाशी रिलेटेड नाही. शिवाजी सोसायटी आले या ठिकाणी खेळाचं जर नाव आलं असतं तर हे आलं असतं. हे पण नाही येणार. ए आणि बी येणार नाही. सी पहा. इंग्लंड हिट वर्ल्ड रेकॉर्ड स्कोर टू चर्च नेदरलँड. ही पहा या ठिकाणी सी ऑप्शन मधील जी बातमी आहे ती खेळाशी रिलेटेड आहे. आता डी पाहू. ट्रिफल नादल वॉन 14 फ्रेंच ओपन. ते 14दा हे रिफल नादल जे आहे ते 14दा ते फ्रेंच ओपन त्यांनी हे केलेलं आहे. चला, मग पर्याय ऑप्शन सी आणि डी जे आहे या ठिकाणी स्पोर्ट्सशी रिलेटेड हेडलाईन आहेत. मग पहा या ठिकाणी ऑप्शन सी आणि डी असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे. मग ऑप्शन सी आणि डी कुठं आहे पहा. सी आणि डी पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे ऑप्शन सी अँड डी. चला पुढचा प्रश्न आपण पाहू. Which of the following motto is related to water? खालीलपैकी कोणते ध्येय वाक्य, मोटो म्हणजे ध्येय पाण्याशी संबंधित आहे. तर पहा या ठिकाणी सेव्ह इलेक्ट्रिसिटी, सेव्ह वॉटर,
प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, नॉलेज इज पॉवर. तर पहा या ठिकाणी प्रोटेक्ट ऑल प्लांट्स म्हणजे हे काय आहे. प्लांट्स म्हणजे झाडे, छोटे आपले रोपटे जे असतात त्याला म्हणतो आपण. नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे ते पॉवरफुल आहे असायचा. सेव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट सेव्ह करा असा याचा अर्थ होतो. तर मग सेव्ह वॉटर ओनली बी ऑप्शन या ठिकाणी येणार आहे या प्रश्नाचं. रिलेटेड वॉटरशी रिलेटेड मोटोज जो आहे सेव्ह वॉटर या ठिकाणी आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. Which of the following slogan is related to education? खालीलपैकी कोणते घोषवाक्य शिक्षणासंबंधी आहे असा प्रश्न आहे. चला दिसतंय, ठीक आहे. Which of the following slogan is related to एज्युकेशन? एज्युकेशनशी खालीलपैकी कोणते घोषवाक्य शिक्षणासंबंधित आहे? डोनेट ब्लड सेव्ह लाईव्ह हे शिक्षणासंबंधी नाही. हे पहा या ठिकाणी हे घोषवाक्य ब्लडशी संबंधित आहे. एज्युकेटेड वुमन फॉर एज्युकेटेड अ जनरेशन. प्युअर वॉटर सेफ वॉटर. वन ड्रॉप ऑफ ब्लड इज नॉट टू सेव्ह अदर लाईव्स. पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 जे आहे एज्युकेटेड वुमन फॉर एज्युकेटेड अ जनरेशन हा जो पर्याय क्रमांक 2 जो आहे या ठिकाणी एज्युकेशनशी रिलेटेड घोषवाक्य आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा पहा. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. खालील घोषवाक्य पूर्ण करा. प्युअर वॉटर डॅश डॅश. प्युअर वॉटर डॅश डॅश. प्युअर वॉटर सेफ वॉटर. प्युअर वॉटर सेफ वॉटर हे घोषवाक्य आपल्याला माहिती आहे. डर्टी वॉटर नो लाईफ. हार्म ट्रीज सेफ वॉटर. मग काय येईल याचं उत्तर? सेफ वॉटर. प्युअर वॉटर सेफ वॉटर. चला पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. खालील घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर पहा ब्लँक इज द बेस्ट पॉलिसी. आता ब्लँकच्या ठिकाणी आपल्याला या पर्यायातून हे याचं निवडायचं आहे. ऑप्शन नंबर 1 क्रुएल्टी, पब्लिसिटी, हॉनेस्टी, स्टुपिडिटी. तर पहा या ठिकाणी हॉनेस्टी जे आहे या ठिकाणी ह्या रिकाम्या जे ब्लँक जागा आहे डॅश डॅश जी आहे या ठिकाणी हे आपणाला जे स्लोगन जे कंप्लीट करायचं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जर या ठिकाणी घेतला तर हे जे घोषवाक्य आहे या ठिकाणी पूर्ण होईल. हॉनेस्टी. चला विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.